चीनच्या कथित हेरगिरी फुग्यावरून अमेरिका आणि चीनमध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे। शनिवारी अमेरिकेच्या आकाशामध्ये एक भला मोठा फुगा पाहायला मिळाला होता आणि तो अमेरिकेनं क्षेपणास्त्र डागून खाली पाडला। आता आणखी एक फुगा हा कोलंबियाच्या आकाशामध्ये आढळून आलेला आहे। अमेरिका आणि कॅनडा पाठोपाठ आता कोलंबियाच्या आकाशातही एक भला मोठा फुगा आढळून आलाय। वॉशिंग्टननं सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर कोलंबियाकडून टेहळणी अभियान चालवण्यात आलं होतं। त्या टेहळणी दरम्यान तो फुगा कोलंबियाच्या आकाशात आढळून आलाय। चीनकडून हेरगिरीसाठी त्या फुग्याचा वापर केला जात असल्याचा अमेरिकेचा संशय आहे। कोलंबियाच्या हवाई हद्दीमध्ये जवळपास 55,000 फूट उंचीवरती तो आढळून आलाय। ताशी 25 नॉटिकल मैल वेगानं तो पुढे जात असल्याचं पाहायला मिळतंय। कोलंबियाच्या हवाई दलानं दिलेल्या माहितीनुसार त्या फुग्यावर निगराणी ठेवण्यात आलेली होती। तसंच त्याचा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि हवाई वाहतुकीला धोका तर नाही ना याचाही आढावा घेण्यात आला होता। खरं तर 2 दिवसांपूर्वी म्हणजेच शनिवारी अमेरिकेच्या उत्तरेला असलेल्या प्रदेशावर आकाशात अशाच प्रकारचा एक भला मोठा फुगा आढळून आला होता। चीनकडून हेरगिरीसाठी त्या फुग्याचा वापर केला जात असल्याचा संशय अमेरिकेनं व्यक्त केला होता। त्यानंतर शनिवारी रात्री अमेरिकेनं लढाऊ विमानातून क्षेपणास्त्र डागून तो फुगा अटलांटिक महासागरात पाडला होता। त्याविषयी चीन सरकारनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सत्य माहिती नसताना अशा प्रकारे आरोप करणं चुकीचं असल्याचा आरोप चीनकडून करण्यात आलाय। तसंच अमेरिकेची ही कारवाई आंतरराष्ट्रीय हिताच्या विरोधात असल्याचा दावाही चीनकडून करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।